भक्त आणि भगवान. प्रवचन दुसरे, भाग 1. प्रिय मातांनो आणि सज्जनांनो, एक मुलगा होता. त्याचे वडील आजारी होते. आईने सांगितले, बाळ, तुझ्या वडिलांचे डोके दुखत आहे, बाजारात जाऊन ॲस्प्रिन घेऊन ये, हे घे पैसे. मुलाने पैसे घेतले, बाजारात जायला निघाला. रस्त्यात एक गारुड्याचा खेळ चालू होता. तो खेळ पाहू लागला. 10 मिनिटं, 15 मिनिटं, अर्धा तास, 1 तास झाला. जोपर्यंत खेळ चालू होता तोवर जागचा हलला देखील नाही. खेळ संपला. मग औषध आणण्यास गेला. परंतु गावात तो दिवस खेळांचाच होता की काय? दुकानावरून त्याने जरा इकडे तिकडे पाहिले, तो एका ठिकाणी कोल्हाट्याचा खेळ चालू होता. तो खेळ पाहू लागला. अगदी मग्न झाला खेळ पाहण्यात. सर्व काही विसरला. घरात वडील डोकेदुखी तडफडत होते. आईला चिंता लागली की मुलगा कोठे गेला. मोठा मुलगा जेव्हा घरी आला तेव्हा त्यास ती म्हणाली, जरा बाजारात जाऊन पहा, पुष्कळ वेळ झाला, बाळ बाजारात औषध आणण्यास गेला. काही दुर्घटना तर घडली नाही ना? इकडे तुझे वडील तडफडत आहेत, त्यांच्याकरिता औषध आणण्यास पाठविले, अजून त्याचा पत्ता नाही. तू जाऊन त्यास शोधून आण. मोठा भाऊ बाजारात गेला. त्याला दिसले की छोटी सरकार स्वारी कोल्हाट्याचा खेळ पाहण्यात दंग झाली आहे. तो दटावून धाकट्या भावास म्हणाला, अरे मूर्खा, तुला औषध आणण्यास पाठविले की खेळ पाहावयाला? आपण जर मोठ्या भावाचे ठिकाणी असता तर असेच म्हणाला असता. खरोखरच तो मूर्खासारखेच वागत होता, मूर्खपणाची गोष्ट करीत होता. परंतु जर तो बाळ मूर्ख होता तर बंधूंनो, मातांनो, आम्ही कोण आहोत? अरे, आम्ही देखील या आत्म्याचे औषध घेण्यासाठी या संसाराच्या बाजारात आलो आणि संसाराच्या खेळात सर्व काही विसरून दंग झालो. नेत्राने सौंदर्य पाहिले, जिव्हेने रसास्वाद घेतला, कानाने गीत ऐकले आणि आमचे समोर माया बाजाराचा खेळ सुरू झाला. आज घर बांधले आहे, आता लग्न होणार आहे, मुळे बाळे झाली आहेत, दुकानाचा व्यवसाय चांगला चालला आहे, आता नोकरी चांगली मिळाली आहे. हे पोट थोडी देखील उसंत मिळू देत नाही. सकाळपासून संध्याकाळपर्यंत, वर्षाच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत एकसारखे. जोपर्यंत मोठा भाऊ यमाच्या स्वरूपात येत नाही तोपर्यंत आम्ही या मायेच्या खेळात मग्न राहतो. पोटासाठी कष्ट करा, सकाळ सायंकाळ करा. या कष्टमय संसारातून सुटका होत नाही. खुदा को भूल गए लोग फिक्रे रोजी में, खयाले रिजक है, राजक का कुछ खयाल नहीं. गेल्या 100-200 वर्षांत आधी भौतिक प्रगती पुष्कळ झाली. माया बाजाराचा खेळ आम्ही पुष्कळ पाहिला. आलो आत्म्याच्या रोगाचे औषध घेण्यासाठी, मग्न झालो संसाराच्या माया बाजारात. परंतु यासाठी आम्ही संसाराच्या बाजारात आलो नाही. याकरता आलो की ज्ञान प्राप्त करून उत्तम कर्म करावे. उत्तम कर्म म्हणजे सदाचरणी राहून ईश्वराची उपासना करावी. उपासना करून त्या चिदानंद स्वरूप परमात्म्याची प्राप्ती करून घ्यावी, ज्याची प्राप्ती झाल्यानंतर भिद्यते हृदय ग्रंथीश्छिद्यन्ते सर्व संशयाः, क्षीयन्ति चास्य कर्माणि तस्मिन् दृष्टे परावरे. हृदयाच्या गाठी उकलतात, संशयाचा चक्काचूर होतो, कर्मांची बंधने नाहीशी होतात,
जेव्हा त्या परमप्रिय परमेश्वराचे दर्शन होते तेव्हा तो परमात्मा कसा आहे ऐका. मायारूपी संसाराच्या खेळात मस्त झालेल्यांनो ऐका. हिरण्मये परे कोशे विरजम ब्रह्म निष्कलम तत्शुभ्रम ज्योतिषां ज्योतिः तद यदात्मविदो विदुः न तत्र सूर्यो भाति न चंद्र तारका न मा विद्युतो भाति कुतो अयम् अग्निः तमेव भान्तमनुभान्ति सर्वं तस्य भासा सर्वमिदं विभाति. किती सुंदर आहे तो, किती आकर्षक, किती मनमोहक ज्योतीची महाज्योती. इतकी विशाल व दैदिप्यमान की सूर्य चंद्र तारे कोणाचाही प्रकाश तसा नाही. तेजाने चमकणारी विद्युल्लता देखील तिच्या समोर फिकी दिसते. मग अग्नीची कथा ती काय. त्या महाज्योतीचा प्रकाश सगळीकडे पसरत आहे. तिच्या प्रकाशानेच प्रकाशमान होणारे प्रकाश घेतात. या प्रकाशमान परमेश्वराला प्राप्त करून घेण्यासाठीच मनुष्याला हे शरीर मिळाले आहे. नाहीतर हे शरीर व्यर्थ आहे, जीवन निरर्थक आहे. ज्ञान कर्म उपासना यासाठी मानव शरीर हे एक साधन आहे आणि ज्ञान कर्म उपासना हे परमेश्वर प्राप्तीचे साधन आहे. मानव जीवनाचा खरा उद्देश हाच आहे, मार्ग आहे, ध्येय आहे परमेश्वर प्राप्ती. त्याच परमेश्वराला विसरून आम्ही संसारात मार्गक्रमण करीत आहोत. काही लोक विचारतात की मानव देहात परमेश्वराचे दर्शन कसे होईल. पण ऐका, याच देही परमेश्वराचे रूप पाहावयास मिळते. वेदात सांगितले आहे की प्रतत्वोचेदमृतस्य विद्वान गंधोरोधाम परमं गृहायत त्रीणी पदानी निहिता गुहास्य यस्तानी वेद स पितुष्पितासत. अथर्ववेद. ज्ञानवान मनुष्य त्रैलोक्याला व्यापलेल्या अमृत ब्रह्माला आपल्या हृदयात पाहतो आणि जेव्हा तो पाहतो तेव्हा पित्याचा पिता होतो. याच सुक्तातील 5व्या मंत्रात आत्मा म्हणतो, परिविदा भुवनान्यायमृतस्य तप्तु विततं दृशेकं यत्र देवा अमृतमानशाणाः समाने योनावर्धिरन्त. सर्व विश्वाला सोडून मी मनुष्य देहात आलो आहे ते यासाठी की त्या परमसत्य परमेश्वराचे दर्शन मी घेऊ शकेन, ज्यात मोक्षाचा आनंद भोगून योगी लोक राहतात. असा आहे हा मानव ध्येय. याचे मुळेच खरोखर प्रभू दर्शन होते. परंतु काही अन्य लोक मनात संशय आणून विचारतात की मानव देहामुळे प्रभू दर्शन कसे होऊ शकते. इतकेच नव्हे तर घोषणा करून सांगतात की हे आत्मा परमात्मा थोतांड आहे, शरीरच सर्व काही आहे, खा प्या मौज करा. पहा, मी खाण्यास प्रतिबंध करीत नाही, मी स्वतः खातो. मग मी आपणास खाऊ नका असे कसे म्हणू. अवश्य खा प्या. जरा थांबा, आजकाल पिण्याचा अर्थ काही वेगळाच झाला आहे. जो माणूस पाणी पितो, दूध पितो, लस्सी पितो त्यास लोक म्हणतात की तो पीत नाही. जी न पिण्याची वस्तू आहे ती प्याला तर म्हणतात की तो पितो. पिणे याचा अर्थ नशा चढवणे, दारू पिणे असा झाला आहे. चांगली गोष्ट आहे, नशा चढविण्याची इच्छाच आहे तर खूप चढवा, परंतु अशी चढवा की पुन्हा उतरणार नाही. जी नशा पुन्हा पुन्हा चढते व पुन्हा पुन्हा उतरते ती नशा नव्हे, नशेचा धोका आहे केवळ. शराब चढ़कर उतरने वाली पिलाई तो क्या पिलाई साकी, जो चढ़ के एक बार फिर न उतरे वो मैं पिलाओ तो हम भी जाने. अशी दारू अवश्य प्या. मी ती दारू विनामूल्य विकतो. मी या दारूच्या कंपनीचा एजंट बनून फिरत आहे.
या दारूचे नाव आहे प्रभू नाम. यजुर्वेदात म्हटले आहे, सुरा त्वमसी सुष्मिनी. प्रभो, तुझे नाम बलवर्धक तीव्र दारू आहे. गुरु नानक यांनी हाच भाव प्रगट केला आहे. भंग बसूटी सुरापान उतर जाए प्रभात, नाम खुमारे नानका चढी रहे दिनरात. शक्य असेल तर ही दारू प्या, खूप प्या. एक वेळ त्याची धुंदी चढली तर काही कष्ट होणार नाहीत, क्लेश होत नाहीत. अंधकारात प्रकाश दिसतो, अग्नीच्या ज्वाळा थंड वाटतात, काटेही मृदू फुलासारखे भासतात. ही दारू भक्त प्रल्हाद प्याला होता. त्याचे वडील म्हणाले, हे प्रल्हादा, मी तुझा पिता आहे. मी सांगतो की तू ईश्वराची पूजा करू नकोस. प्रल्हाद हात जोडून म्हणाला, आपण माझे पिता आहात. हे शरीर आपण मला दिले ते आपण घेऊ शकता, पण मी त्या दयाघन परमेश्वराची पूजा सोडू शकत नाही. हिरण्यकश्यपू क्रोधाने म्हणाला, तुला हत्तीच्या पायाखाली तुडविले जाईल, पर्वतावरून कडेलोट करण्यात येईल, समुद्रात बुडवून टाकण्यात येईल, अग्निज्वालेत फेकून तुझी राख केली जाईल. भक्त प्रल्हाद हसत म्हणाला, आपल्या इच्छेला येईल ते आपण करू शकता. माझा दयाघन प्रभू सर्व ठिकाणी आहे. अग्नीत आहे, जलात आहे, सागरात आहे, पर्वतावर आहे. प्रत्येक ठिकाणी त्याची कृपा प्रेम माझेवर आहे. त्याच्या कृपेने पेटलेली चिता, खवळलेला समुद्र आईच्या कुशीप्रमाणे सुखदायक होईल. हा त्या प्रेमरूपी प्रभूचा प्रभाव. इतिहासाची पाने उलटून पहा. ज्याला ज्याला ही ईश्वर प्रेमाची धुंदी चढली तो अभय झाला. त्याच्याकरिता भय उरलेच नाही. राजा असो की प्रजा, धनवान असो की निर्धन, बलवान असो की निर्बल, कोणापासूनही त्या भक्ताला भय नाही. ही धुंदी अशी आहे की जी लवमात्र देखील उतरू शकत नाही. अशी ईश्वर प्रेमाची दारू पिऊ इच्छित असाल तर अवश्य प्या. जे लोक खाण्यापिण्याची व ऐश आरामाची गोष्ट बोलतात त्यांना माझे सांगणे आहे की अवश्य खा, पिण्यायोग्य ते पोटभर प्या. परंतु ही ऐश, ही गोष्ट मात्र माझ्या मनाला खटकते. कधी कधी माझ्या मनात येते की ऐश या शब्दाचा अर्थ इंग्रजीत राख होतो, परंतु राख होणे चांगले नाही. खा, प्या, अगदी अवश्य, पण राख होण्याचा प्रयत्न का करता? आमच्या भाषेत आयशचा खाण्याकरता खा असा आहे. खाणे अशाकरिता पाहिजे की त्यामुळे शरीर स्वस्थ राहावे व प्रभूचे भजन करता यावे. जर त्याऐवजी खाणे हेच जीवनाचे ध्येय ठरविले तर त्याला आपण आयुष म्हणू शकाल, पण त्याचा शेवट काय होईल? लक्षात ठेवा की जे अन्न पाहून खात नाहीत त्यांना अन्नच खाऊन टाकते. हा मानव देह परमेश्वर प्राप्तीकरिता मिळाला आहे. हा अन्नमय कोश आहे. याला अन्नाची आवश्यकता आहे. पण जर या शरीरात अन्नच भरत गेले तर लक्षात ठेवा की पुन्हा ही मोटर चालणार नाही. ही मोटर नेहमी मिळत नाही, कधी कधी मिळते. ही मोटर मिळाली आहे, तिच्यात पेट्रोल पडले, मोबिल तेल टाकले, ब्रेक मोकळे केले. आता आपल्या ध्येयाकडे चला, लवकर चला. ध्येयाकडे अवश्य पोहोचाल. परंतु तुम्ही ध्येय चुकलात. आपण एखाद्या चित्रपटाकडे गेलात व तेथेच बसून राहिलात तर समजा की ही मिळालेली मोटर वाया गेली. यात टाकलेले पेट्रोल निरर्थक गेले. तुम्ही आपल्या जीवन ध्येयाकडे पोहोचला नाहीत. पुन्हा ही शरीररूपी मोटर मिळणार नाही. जीवनराम नावाचे एक सज्जन गृहस्थ होते. ते गृहस्थ ज्योती स्वरूपाचे शेजारी एका झोपडीत राहत असत. त्यांना कळले की ज्योती स्वरूपाचे जवळ पुष्कळ चांगली घरे आहेत.
ज्योती स्वरूपाकडे जाऊन जीवनराम म्हणाले, मला एक घर द्या. मी तेथे गरीब मुलाकरिता पाठशाळा सुरू करीन. एक धर्मार्थ औषधालय चालू करीन. दररोज तेथे सत्संग होईल, आध्यात्मिक चर्चा होईल, यज्ञ होईल. जे काही भाडे आपण मागाल ते मी देईन. ज्योती स्वरूप म्हणाले, तुम्ही सज्जन गृहस्थ दिसता. असे सत्कार्य तुम्ही करणार असाल तर ते घर मी निशुल्क देईन. घर भाडे घेणार नाही. तुम्ही घर स्वच्छ ठेवा, सत्कार्य करा. मला घर भाड्याची जरुरी नाही. जीवनराम त्या घरात गेले. तेथे राहू लागले. सुरुवातीला त्याने घर स्वच्छ ठेवले. काही दिवसानंतर जीवनरामचे काही जुगारी मित्र आले. प्रथम पत्ते खेळण्यास सुरुवात झाली. नंतर जुगार होऊ लागला. दररोज जुगाराबरोबर दारू पिणे सुरू झाले. हळूहळू ते घर डाकू लोकांचा अड्डा बनले. सर्व प्रकारचे पाप होऊ लागले. कोणीतरी ज्योती स्वरूपाकडे तक्रार केली की महाराज, हे जे घर आपण यज्ञ आणि सत्संगासाठी दिले ते डाकू लोकांचा अड्डा बनले. ज्योती स्वरूप म्हणाले, अशी गोष्ट आहे काय? तक्रार करणारा म्हणाला, होय, मी स्वतः पाहून आलो. ज्योती स्वरूपाने आपल्या लहान मुनिमाला बोलावले व सांगितले, जीवनरामला जाऊन सांग की घर खाली करून दे. पापकर्म करण्याकरिता काही हे घर मी तुला दिले नव्हते. लहान मुनीम जीवनरामकडे गेले. जीवनरामने गोड बोलून विनवणी केली. लहान मुनीम जीवनरामाकडे गेले. जीवनरामने गोड बोलून विनवणी केली. मुनिमाचा खिसा गरम केला. त्याने जाऊन रिपोर्ट दिला की सर्व काही ठीक आहे. कोणीतरी खोटीच तक्रार केली. परंतु काही वेळानंतर पुन्हा ज्योती स्वरूपाकडे तक्रार गेली. आता त्यांनी मोठ्या मुनिमाला पाठविले. जीवनरामने मोठ्या मुनिमाचीही विनवणी केली. त्याच्या पाया पडला. प्रतिज्ञा केली की मी आपल्या वर्तनात सुधारणा करीन. मोठ्या मुनिमाने सर्व रिपोर्ट दिला. ज्योती स्वरूप म्हणाले, गोष्ट कठीण आहे, परंतु त्याला सुधारण्याची इच्छा असेल तर काही वेळ दिला पाहिजे. वेळ दिला गेला, परंतु पुन्हा तक्रार आली की जीवनरामची लक्षणे पहिल्यापेक्षाही वाईट दिसत आहेत. ज्योती स्वरूपाने आता आपल्या मुलालाच पाठविले. जीवनरामने त्यालाही हुलकावणी देण्याचा प्रयत्न केला, पण तो साधला नाही. वकिलाने नोटीस दिली की घर खाली करा. जीवनरामने नोटीस घेतली नाही. केस सुरू झाली. वॉरंट निघाले. पोलीस आले. जीवनरामने त्यांनाही हुलकावणी देण्याचा प्रयत्न केला, पण आता कोणताही उपाय चालला नाही. रडला, ओरडला. शेवटी घर सोडावे लागले. ही एक रूपक कथा आहे. या कथेतील जीवनराम आहे जीव. ज्योती स्वरूप आहे ईश्वर. घर आहे शरीर. या घराचे भाडे नाही. हे घर यासाठी मिळाले आहे की मानवाने ज्ञानयुक्त कर्म करून उपासना करावी व उपासनेच्या द्वारा प्रभुदर्शन करावे. त्या ठिकाणी पापाचा संचय केला म्हणून लहान मुलीम आला. लहानसे संकट, थोडा आजार. मोठा मुनीम म्हणजे मोठा आजार. मुलगा आहे अधिक भयंकर रोग. नोटीस आहे हृदयाची दुर्बलता, भूक न लागणे, डोळ्याला अंधत्व येणे, कान बहिरे होणे. केस आहे मनाची उदासीनता. वॉरंट आहे शेवटचा रोग. पोलीस मृत्यू आहे. मृत्यू जवळ आल्यावर औषधाचा काही उपाय होत नाही. डॉक्टराच्या फीची विनवणी चालत नाही. मग जीवनरामला हे घर सोडावेच लागते. आम्ही ही गोष्ट दररोजच ऐकतो, प्रत्यक्ष डोळ्याने पाहतो. हा जीवनराम बावचळला आहे. पाहतो की जीवनरामकडे लहान मुनीम आला, मोठा मुनीम आला, ज्योती स्वरूपाचा मुलगा आला.
नोटीस आली, वॉरंट आले, पोलीस आले आणि पाहतो की जीवनराम आक्रोश करीत हे घर सोडत आहे. इतके असूनही हे शरीररूपी घर आम्हाला कशासाठी मिळाले हे आपण जाणत नाही. आपण अनेक प्रयत्न करतो, विज्ञानाच्या क्षेत्रात पुढे जात आहोत. असे पुढे जाणे वाईट नाही, परंतु आम्ही हे पाऊल पुढे टाकतो ते केवळ विज्ञान क्षेत्रातच पुढे जाण्याकरिता टाकणे नव्हे, तर ईश्वराला विमुख होण्यासाठी आहे. साधनालाच साध्य मानून आम्ही वास्तविक सत्यापासून दूर जात आहोत. विज्ञानाच्या मागे लागून आम्ही वेदातील ज्ञानाला विसरलो. पहा, सूर्य अशा करिता आहे की आम्हाला डोळ्याने पाहता यावे. ईश्वराने सूर्य प्रथम निर्माण केला, नंतर पृथ्वी, कारण की कोणीही अंधारात राहू नये. या प्रकारे सृष्टीच्या आधी कालातच देहाचे ज्ञान झाले आहे, वेदाचे ज्ञान झाले आहे. कारण मनुष्याच्या मनाला ईश्वर प्राप्तीचा मार्ग मिळावा. ईश्वर प्राप्ती हेच मानव जीवनाचे साध्य आहे आणि या साध्याकडे जाण्याचा मार्ग दाखविणे वेदांचा उद्देश आहे. महर्षी दयानंदांनी ऋग्वेदादी भाष्य भूमिका या ग्रंथात म्हटले आहे की एकमेव सर्वेषां वेदानां ईश्वरेति मुख्यार्थः. सर्व वेदांचा मुख्य अर्थ, सर्वात महान उद्देश ईश्वर आहे. याचा अर्थ असा नव्हे की वेदांत इतर कला किंवा ज्ञान नाही. सर्व विद्यांचे ज्ञान व ते मिळविण्याची साधने वेदांत सांगितली आहेत. वेदात प्रकृतीचे ज्ञान आहे, विज्ञान आहे, कर्मकांड आहे. याचा उपयोग जगातील लोकांनी करून लाभ मिळविला आहे. विज्ञानाचे जे युग आज आम्ही पाहत आहोत, अशी युगे पूर्वी देखील अनेक वेळा आली आहेत. प्रत्येक कलियुगाच्या नंतर सत्ययुग येते. सत्ययुगानंतर त्रेता आणि द्वापार. या प्रकारे कधी प्रकृती विज्ञान शिखरावर असते, तर कधी आत्मविज्ञान कळसाला पोहोचलेले दिसते. हे जग चक्राकार गतीने फिरत आहे. जर्मन लोकांनी नेपाळ देशातील पुष्कळ ग्रंथ नेले. त्या पुस्तकांच्या साहाय्याने रंगनिर्मितीचे कारखाने काढले, विमानाची निर्मिती केली. विज्ञानाची गती आज आपण पाहत आहोत तशी पूर्वी झाली नव्हती व पुढे कधी होणार नाही. ही समजूत अगदी चुकीची आहे. काही वर्षांपूर्वी भारत सरकारने एका प्राचीन ग्रंथाचा अनुवाद स्वामी ब्रह्ममुनी यांचेकडून तयार करून घेतला. पारा या द्रव पदार्थाच्या साहाय्याने विमान कसे चालते हे त्या ग्रंथात सांगितले आहे. पूर्वी देखील हे विज्ञान होते, आजच्या पेक्षाही अधिक आणि प्रगत. परंतु आमच्या ऋषीमुनींनी पाहिले की हे विज्ञान केवळ दुःखाकडे, विनाशाकडे मानवाला घेऊन जात आहे. मनुष्य ज्या शाश्वत सुखाच्या शोधात आहे ते सुख उत्पन्न करीत नाही. म्हणून त्यांनी ज्ञानाची दिशा बदलली. प्रकृतीऐवजी परमात्म्याकडे ते वळले. आताही तेच होईल. विज्ञानाने अजून प्राचीन कालात होतो तितकी उन्नती केली नाही. विज्ञानाची अधिक प्रगती होईल व नंतर विनाश होईल. विज्ञानाचे जग या दिल्लीसारखे आहे. दिल्ली शहर जसे अनेक वेळा वसले गेले व उद्ध्वस्त झाले, आज दिल्ली दिसत आहे ती एकदा उद्ध्वस्त होणारच क्रमशः.